आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या, भरपूर प्रोटीन असलेल्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत. या पुऱ्या बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं पनीर घेतलं. हे घरी बनवलेलं पनीर आहे आणि पनीर किसण्यापूर्वी 15-20 मिनटं पाण्यामधून बाहेर काढून ठेवलं. आता पनीरमध्ये गव्हाचं पीठ मिसळायचे. 1 वाटी किसलेलं पनीर घेतलं होतं. त्यासाठी पनीरच्या दीडपट म्हणजे 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याबरोबरच 2 चमचे रवा आणि 2 चमचे बेसन घेतलं आहे. रव्यामुळे पुरी लवकर मऊ पडत नाही आणि बेसनमुळे पुरी खुसखुशीत होण्यास मदत होते. आता पिठानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा कसुरी मेथी आणि 1 चमचा धना जिरा पावडर. मसाले, पीठ आणि पनीर चांगले एकत्र करून घ्यायचे. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मसाले पिठाला चांगले चोळून घ्यायचे. आता या पुरीच्या पिठामध्ये आपण तेल किंवा मोहन काहीच घातलं नाही, कारण यामध्ये आपण पनीर घातलं आहे आणि त्या पनीरमुळे आपली पुरी खुसखुशीत होणार आहे. आता पनीरमुळे पीठ थोडंसं ओलसर होतं. आता पाण्याचा अंदाज घेऊन थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं आपण नेहमी पुरीसाठी पीठ मळतो तसं एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पिठामध्ये पनीर असल्यामुळे पीठ मळण्यासाठी पाव वाटीपेक्षा कमी पाणी लागलं आहे. तर पीठ चांगलं मळून झालं की त्यावर 1 चमचा तेल लावायचं आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ भिजायला ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनंतर पुऱ्या बनवायला घेऊ. त्याआधी पीठ पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचे. आता या पिठाचा छोटासा लिंबा एवढा गोळा काढून घेतला आणि त्याला छान गोलाकार आकार देऊन घेतला. आता पुरी लाटण्यापूर्वी पोळपोट लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं. नेहमीप्रमाणे आता पुरी लाटून घ्यायची. खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मध्यम आकाराची पुरी लाटायची. सगळ्या बाजूनी एकसारखी पुरी लाटून घ्यायची. काठ जाड होणार नाहीत याकडे लक्ष द्यायचं. पुरी लाटायला घेण्यापूर्वीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये ही पुरी सोडायची. पुरी तेलामध्ये सोडताना तेल चांगलं तापलेलं हवं आणि गॅस मध्यम हवा. पुरी तेलात सोडल्यानंतर ती लगेच उलटायची घाई करायची नाही किंवा तिला हलवायची नाही. ती स्वतःहून फुगून जेव्हा वर येईल तेव्हाच ती उलटून घ्यायची. आता हे बघा, पुरीवर अजिबात तेल वगैरे न उडवता पुरी छान टम्म फुगून वरती आले. आता ती परतून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनी चांगली खरपूस भाजून घेऊ. आता अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. मी जे पिठाचं प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये या मध्यम आकाराच्या 13 पुऱ्या तयार झाल्या आहेत. या पुरीच्या पिठामध्ये तेल किंवा मोहन न घालताही या पुऱ्या खूप वेळ कडक राहतात, मऊ पडत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुऱ्या अजिबात तेलकट होत नाहीत. या पुऱ्या तुम्ही बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता किंवा चटणी सॉसबरोबर पण खाऊ शकता. चहाबरोबर तर ह्या पुऱ्या खूप छान लागतात. झटपट बनणारी खमंग मसाला पनीर पुरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा.